विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे। चंद्रपूर वर्ध्याचा पारा 45 अंश पलीकडे गेलाय, तर नागपूर, अमरावती, गडचिरोलीमध्ये पारा 44 अंशाच्या पुढे पोहोचलाय। यामुळे नागरिक पुरते हैराण झालेत। उन्हाच्या तीव्र झळांमुळे नागरिक दुपारी घराबाहेर पडणं देखील टाळतात। यवतमाळमध्ये 9 महिलांच्या चिमुकलीसह 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला। उष्माघाताने त्यांचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज आरोग्य अधिकाऱ्यांनी वर्तवलाय। तापमानात वाढ होत असल्याने जिल्ह्यात उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे। खडकवासला कालव्याच्या पाण्यासाठी इंदापूरच्या कळस परिसरातील शेतकरी आक्रमक झालेत। 23 मे पर्यंत कालव्याला पाणी न सोडल्यास 31 मे रोजी रास्ता रोकोचा इशारा देण्यात आलाय। तसंच खडकवासला प्रकल्प सिंचन व्यवस्थापन शाखेसमोर आत्मदहनाचा इशाराही दिला गेलाय। गोंदिया जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली, त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालाय। मात्र अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। रब्बी हंगामातील धान पिकाला या पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे। माजी मंत्री राजेश टोपे यांनी जालन्यातील पाणी टंचाईचा आढावा घेतला। पाण्याअभावी जळालेल्या मोसंबी बागांची पाहणी करून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला। फळबागांसाठी राज्य सरकारने हेक्टरी 1 लाख रुपये अनुदान देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली। विधान परिषद निवडणुकीसंदर्भात काँग्रेसची आज दुपारी 1 वाजता महत्त्वाची बैठक होणार आहे। बैठकीनंतर काँग्रेसच्या उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंनी दादरच्या टिळक भवनामध्ये ही बैठक बोलावली आहे। महायुतीतील अजित पवार गटाकडून मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर करण्यात आला। शिवाजीराव नलावडे यांना अजित पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे। सुनील तटकरे यांनी ही उमेदवारी जाहीर केली।